नमस्कार मित्रांनो, बघा आज यवतमाळ भाजीपाला मार्केटमध्ये मोठा बदल झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की 8 दिवस झाले जवळपास पावसाचा पत्ता नाही आहे। 8 दिवस झाले पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशे भाजीचे भाव कमी झालेले आहे। तरी पण एका भाजीला चांगले भाव मिळाले आहे, त्याला जवळपास 4 पट 5 पट आज भाव मिळाले आहे। त्यानं राज केला आज मंडीवर, यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। तर बघा काय भाव भेटला त्या भाजीला आणि का बरं वाढला ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। ठोक मंडीचे भाव सगळे दाखवले आहे, कोणत्या भाजीचे भाव वाढले, कोणत्या भाजीचे भाव कमी झाले, हे सगळं दाखवलेलं आहे। तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा। कंपनीचा आबोन अंबाडी बघा मित्रांनो, अंबाडी का म्हणते, अंबाडीला का भाव भेटून राहिला का नाही व्यवस्थित भाव पाहू आपण। गावरानी काकडी नेहमी विचारते मला हिरवी पन्नी का भाव म्हणते, भेंडी बढी दिसून राहिले काय किती काकडी 20 रुपये किलो, फक्त 20 रुपये किलो काकडी। आणि डेमचा बारीक वाले 40 ते 15, हे 40 ना, 40 आणि ते मोठे वाले भाव जाऊ दे, मोठ्याचं काही। आणि भेंडी बसली का, भेंडी भेंडी 40 रुपये, भेंडी 40 रुपये, लौकी लौकी 15 20 बघा मित्रांनो, हे भेंडी बडी आहे म्हणून थोडी 40 रुपये किलो पन्नीचे भाव आहे। पन्नीचे भाव आहे, चिल्लरचे भाव नाही, पन्नीचे भाव आहे। लौकी 20 रुपये किलो जवळपास। बघा असं आहे काम सध्या। काकडी सांगायचं ना भाऊ, 20 रुपये 20 ना, 20 काकडी 20 रुपये किलो आहे म्हणते बघा गावरानी बढिया, बघून घ्या। भेंडी 40 आजचे पोषण आज दोडके वगैरे दिसू राहिले मस्त। 30 35 कॅरेट ते दोडके ना, 40 रुपये कपले, 40 सुपर माल 40 कपला दोडक्याचा। फुलकोबी 50 रुपये 50 55। पण या टाइमला असा भाव नसते ना, थोडी जास्त भाव असते ना। जास्त भाव असते, पण उघड आहे ना, उघाड आहे ना म्हणून आहे, पाऊस कमी आहे म्हणून आहे ना। जर झड पडली तर भाव डबल होऊ शकते आहे ना, आणि 60-70 रुपये 50-60-70 रुपये किलो वाढू शकते भाव। आणि हे शिमला मिरची, शिमला मिरची 250-300 रुपये, आणि मिरची साधी 40 रुपये, हे 40 रुपये ना। बघा हे 40 रुपये किलो खपूर राहिली मिरची जवळपास। झड पडली हे बी 80 रुपये किलो जवळपास जाण्याचे चान्सेस आहे। आणि टमाटे आज 800 रुपये, टमाटे 800 सकाळी डबल 600 नंतर 700, आता 800 डबल झाले भाव। बघा मित्रांनो 800 रुपये झाले म्हणजे टमाटे 600 700 ना 800। सकाळी 600 कपले म्हणते ना, आता डायरेक्ट 800 रुपये झाले। फुलकोबी 55, पत्ता कोबी 15 रुपये किलो। बघा मित्रांनो, आता संभारमध्ये सध्या तेजीच आहे चालू, जशी रविवार आहे मंगळवार, बाकी हप्ता 2-15 दिवस झाले जबर संभारामध्ये तेजीच चालू आहे। बाकी बघू आपण कोणकोणत्या भाजीत तेजी आहे या टाइमले। पण व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे का जवळपास झडी नाही पडले म्हणून भाजीचे भाव थोडे कमी झालेले आहे। पाऊस आमच्या इकडे जवळपास 8 दिवस झाले बंद आहे। बघू पाऊस आल्यावर बी दाखवतो मला। आणि तुम्हाला जे जुने व्हिडिओ बघायचे असेल कोणत्या महिन्यात कोणता भाव भेटला, तर पूर्ण जानेवारी महिन्यापासून मागच्या वर्षापासून ते पुरे व्हिडिओ जवळपास 500-600 व्हिडिओ आपल्याला याच्यावर अपलोड आहे। तर मागची व्हिडिओ बघून बघा कोणत्या टाइमला कोण्या भाजीला भाव भेटते, तर बघून घ्या ते व्हिडिओ। चला बिरसा कंपनीचा आपण बघू, चवळी भेंडी चांगल्या प्रकारची येऊन राहिली आहे। काकडी तर आता काकडी त्यांच्याकडे डेलीच चालू झाली आहे का, म्हणजे आता भेंडी आणि चवळी आणि ढेमस हे पण सगळं आहे त्यांच्याकडे। पाहू कोणकोणते आता जुलै महिन्यात कोणत्या भाजीले कोणते मस्त भाव भेटू राहिले बघू आपण का म्हणते या वर्षी 2026 मध्ये। राजू भाऊ का म्हणते आजची पोझिशन लय खतरनाक आहे, कमी झाले भाव नाही लस कमी भाव आहे। हो का, आणि येपर्यंत काहीच नाही, काय खरं नाही ना, 10 रुपये किलो चवलाई काहीच भाव नाही ना, काहीच नाही। भेंडी 30 रुपये किलो, भेंडी बी कमी झाली समजा, काकडी 15 रुपये किलो, काकडी 15 रुपये किलो, दोडके 40 रुपये किलो, दोडके 40, दोडक्याला 40 आहे थोडे ना। पण हेच जर पाणी आला तर 20 रुपये वाढन। नाही पाणी जर 8 दिवस झाला नाही हा, हर माल 70 रुपये 80 रुपये झडझड पडली तर 8 दिवस झाला पडली। हो का, वांगे 700-800 रुपये पडली बापरे। जाय। तर 8 दिवसात झड पाहिजे या गोष्टाची आहे ना, बरोबर आहे। बघा मित्रांनो 8 दिवसाची जर झड पडली म्हणते बघा, चवळी सुंदर काकडी 15 रुपये किलो चालली आहे बघा। ओ एडी चॅनल काय म्हणता, आता यश मध्ये आलो आपण बघा। कवळा आलाय भाऊकड, बघून घ्या का कवड्याचे पोते आहेत, पोत्याचे भाव विचारू आपण काय म्हणजे शारिकला। शारिक भाई कवळा सांग ना। 10 रुपये किलो, 10 रुपये किलो म्हणजे किती भरते कट्टा तो जवळपास 40 किलो, 40 किलो भरते आहे ना। फणसते काय रेट काही 60 रुपये कपला, 50-60 रुपये कपला आहे ना। बघा मित्रांनो फणस 60 रुपये म्हणजे चांगले भाव भेटले फणसाला। आज 10 रुपये वाढले, 10 रुपये वाढले ना आज। सकाळी 2 वाजता चला तुम्ही व्हिडिओ बघून नियोजन करू शकता तुमच्या भाजीचा, कोणत्या टाइमला कोणती लावता, कोणत्या टाइमला कोणत्या भाव भेटते हे सगळं करू शकता तुम्ही।
तरी दाखवतच राहतो तुम्हाला ठोकचे रेट जे बी आहे ते. बघा नियोजन करा तुम्ही त्या हिशोबाने. कास्तकार सगळे व्यापारी बघा काय कोणा टाइमला कोणते भाव कुठून कसे आणायचे का आणायचे कुठून कुठून माल येते आपल्या इथं. बऱ्याच ठिकाणून माल येते. चवली 20 रुपये किलो भाई. 20 रुपये किलो. अरे फुलगोबी रे. फुलगोभी 60 रुपये किलो. 60 फुलगोबी 60 रुपये ना. अम्मे गोभी अभी. हा, फुलगोबी महाग आहे रे. फुलगोबी ठोक मध्ये महाग आहे ना. नाही असा कसा व्हिडिओत बिलकुल राहते. दिसते व्हिडिओत. ए मुरली कैरी रे 100 रुपये किलो कैरी. कैरी थोडी काउंटर कलरले हे आली थोडीशी आहे ना. पोते फोल्डर कशी आहे पोते. पांढरी शुभ्र आहे. हो फोल्डर पांढरी शुभ्र आहे. 100 रुपये किलो विकू राहिला फोडून. बघा डेली अपडेट टाकत राहतो मी. डेली व्हिडिओ टाकत राहतो. काय पोझिशन आहे का नाही मार्केटची. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार. कोणत्या टाइमला कोणती भाजी कुठं यवतमाळ मार्केटमध्ये काय भाव खपत आहे. तुमच्या मार्केटमध्ये कोणत्या मार्केटमधून बघत आहे तुम्ही बघा. कुठून बघता ते बघून घ्या एकदा व्हिडिओ आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला एसके मध्ये समारता खतम झालाय भाऊचा. तरी पण विचारू हो क्या भाव का भैया. माल बिका आज 155 रुपए किलो काटे पे रविवार के दिन बिका था 200. आज थोड़ी आवक ज्यादा थी. तो आज कम हो गया ना. चल मेथी आई थी क्या भैया अपने पास आज. मेथी नहीं आई आज. आज नहीं आएंगे. चलो ठीक है. लातूर माल. लातूर माल. आज पालक महंगी बोलते. हाँ आज पालक महंगी बिकी. आज 2 गाड़ी आई नहीं. आज 2 गाड़ी नहीं. क्या भाव बिके. इतवार के दिन बिकी थी 10 रुपए किलो. आज बिकी 60-70 रुपए किलो. 60-70 गट्टे. वही गट्टे ना आपने पालक के गट्टे. वही गट्टे वही देखो, माल. वही माल बराबर आहे. देखो मित्रांनो आज खरंच पालक महाग गेली. पालकीची लॉटरी वांग्याची लॉटरी. कारण वांगे कमी आले मार्केटमध्ये म्हणून वांग्याची लॉटरी लागली. 500-600 रुपये कॅरेट गेलं जवळपास. मला मानकर कंपनी जॉब होऊन भाऊ जय भीम. वांगे आलते का आज. वांगे आज महाग कपले. आज महाग कपले म्हणजे आज वांगे आहे नाही मार्केटले. नाही नाही. काय म्हणते पोझिशन वांग्याची आज आजची. 200-250 आता 300 पर्यंत आता चांगले. हे सगळे न्यूज जाते कास्तकारापाशी. उद्या वांगे जास्त येते. वांग्याचे भाव उद्या 100% कमी खपते. कारण आहे का नाही या न्यूज सगळ्याकडे जाते ना. मग पण आता वांगे झाडाले कमीच लागून. कमीच लागले का. हा, ते म्हणजे भेटन चांगला भाव उद्या अंदाज. हे डॉक्टर म्हणजे हे शेतकऱ्यांचाच फॉलोअप आहे. हा. वांगे आता कमी लागत आहे. एक झडी पडली तर मग वांगे तर काय खरं नाही मग आणखीन आहे ना. मग ते 1000 पर्यंत जाते. 1000 पर्यंत जाऊ शकते आहे ना. चला उमेश भाऊला कांदे विचारतो ना. उमेश भाऊ कांदे दिसू राहिले मला गावरानी बढिया. का भाव विचारू राहिले कांदे. 2200 रुपये खपले का. बघा मित्रांनो 2200 रुपये क्विंटलचा कांदा दाखवतो. 2200 रुपये किलो म्हणजे 50-60 किलो तर पोता जवळपास. बढिया दिसू राहिला 22 आज मी जवळपास 27 नेला होता. बघा मस्त कांदा दिसू राहिला मीडियम साईज मध्ये. घरगुती कांद्याच्या हिशोबानं 2200 रुपये कमी दिसत आहे. बघू शिमरन दिसू राहिले मला पौरवाला मध्ये. का म्हणते वांगे आज माल कमी वाटते वांग्याचा आहे ना. बघा मित्रांनो वांग्याचा कमी असल्याच्या आवक आज 400 रुपये पन्नी जवळपास चालले. ते 500 रुपये कापले का. गुलाबी 500 रुपये कापले म्हणते. म्हणजे आज आवक वांग्याची कमी आहे. चांगले भाव भेटले. वांग्याची लॉटरी आज. वांग्याची लॉटरी आहे. बघा वांगे कुठं दिसून नाही राहिले बोले. हो तर त्या काका काकडी ते पन्नी सांगा. ते 20 रुपये किलो आणि पन्नी बघा किती बरं 20 किलो. बापरे 20 रुपये किलो खपली आहे ना. चल वांगे आलते का. वांगे आलते काटेरी वांगे. काटेरी वांगे 500 रुपये. 500 रुपये पन्नी गेली का आज. अरे वा वा वा. वांगे नाही आज मंडीत कमी आहे वांगे. टमाटे बघा मित्रांनो बीटीसी कंपनी भारत कंपनी ट्रेडिंग कंपनी. टमाट्याचे भाव वाढले म्हणते दादा. हो आज बढ़ गए ना भाव. क्या भाव. आज बिके 700. 700 रुपये काय ना आज. आज रविवारी 500-550 ना. नहीं 600. 600 हा 50 रुपये बढ़ गए आज. चला मग मित्रांनो आता आपण झालं आपलं सगळं घेऊन. दाखवले काही रेट राहिले असेल तर कमेंट करा. सांगून देऊ तुम्हाला जे बी रेट राहिले ते. चला दुकानात जाऊ आपण पटापट. बघू दुकान बी लावावं लागते आपल्याला. मार्केट अपडेट इथपर्यंतच. उद्याचे ठोक भाव ताजे भाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर करा आपलं चॅनल. शेतकरी बांधव बघत असेल तर शेतकऱ्यांना शेअर करा. व्यापारी बांधव बघत असेल तर व्यापाऱ्यांना शेअर करा.
चला मग धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.